नमस्कार, मी अमर कडू. आपण आज जे फायनल आहे न्यूझीलंड आणि इंडियाच्या मध्ये त्याचं एक प्रेडिक्शन घेत आहे. एक खास आपले मित्र आहे, त्यांना स्वप्न दिसतात, त्यांना चुचा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर आपण त्यांची भेट घेत आहे. नमस्कार, आपण आलो आहे गोपालनगर येथील प्रसिद्ध कॅफेमध्ये CFAमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत की आज जे भारत आणि न्यूझीलंडमध्ये फायनल मॅच आहे अहमदाबादला, तर त्याबद्दल जे नेहमी अंकुश भाऊ दांडगे हे आपले CFAचे ऑनर आहेत, तर नेहमीच आम्हाला प्रेडिक्शन करून सांगतात की कोण जिंकणार आहे, कोणची टीम विन होणार आहे. तर आपण आता स्वतः त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बा आजच्या मॅचचं प्रेडिक्शन तुम्हाला काय वाटते आणि काय रिझल्ट लागणार आहे आजच्या मॅचचा. तर आता आपल्यासमोर आहे अंकुश भाऊ. तुम्ही थोडक्यात आम्हाला माहिती द्या आजच्या मॅचबद्दल. तर मित्रांनो, आज आहे सुपर संडे महामुकाबला. तर वर्ल्ड कपचं फायनल आहे, ठीक आहे. तर याच्या आधी पण वर्ल्ड कप झालेला आहे लास्ट टाईम. तर न्यूझीलंडच विन झालेली आहे आणि इंडियासाठी पण पाहतो तर आपण ते स्टेडियम थोडंसं पनौती मानलं जाते, ठीक आहे. आपण तिथे हारलेलो आहे, पण 140 करोडची आबादी इंडियासोबत राहणार आहे आणि इंडियाला आपण जिंकूया. तर ते तर तुमचं बरोबर आहे. आपण तर इंडियाचे असल्याकारणाने आपण इंडियाला सपोर्ट करणार आहे. पण ते मॅचचं प्रेडिक्शन काय वाटते? मॅचचं प्रेडिक्शन आजचं राहू शकते. मॅच तर वन साईड सिम्पल मॅच होणारच नाही, हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर मॅचमध्ये फाईट होणार, मॅच दोन्ही साईडला फिरणार, विनिंग पर्सेंटेज येणार, लास्ट ओव्हरपर्यंत मॅच जाण्याचे चान्सेस आहे. तर बस एन्जॉय करा, आलेला रिझल्ट तुम्हाला माहितीच पडेल. तरी म्हणजे मॅच कोण जिंकणार, पण विन कोण होऊ शकते? मॅच आता इंडियाचे चान्सेस तर दाखवत आहे 80% विन, बट न्यूझीलंड मॅच मारू शकते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की न्यूझीलंड जिंकू शकते मॅच? हां, ओके. तर हे होते आपले अंकुश भाऊ दांडगे. पण मी तर इंडियाच्या सोबतच राहणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इंडियासोबत राहू, पण चान्सेस न्यूझीलंड जिंकण्याचे आहे. तर पाहू आज महामुकाबला 7 वाजता की आज कोण विन होणार आहे. तर त्यांचं प्रेडिक्शन एकदा पाहू की आज पण ते खरे उतरतात प्रेडिक्शनवरती. प्रॉपर प्रेडिक्शन म्हणजे इंडिया हारलेली मॅच जिंकण्याचे चान्सेस खूप आहे आज. म्हणजे प्रॉपर प्रेडिक्शन आजचं हेच राहणार आहे की इंडिया हारलेली मॅच जिंकू शकते. त्याचे चान्सेस तर 100% आहे. मग जिंकणार कोण? जिंकणार इंडिया जिंकणार. त्यांची अधिक उलटफेर झाला आहे की ते मॅच म्हणतात की आज इंडिया जिंकणार आहे म्हणून. तर आपण आज संध्याकाळी 7 वाजता जे लाईव्ह मॅच लागणार आहे अहमदाबादला, तर ते आपण बघूया आणि या मॅचमध्ये काय होते नेमकं ते आपण स्वतः अनुभवू लाईव्ह मॅचमध्ये. नमस्कार.